महाराष्ट्र दिवस पर वर्षा गायकवाड़ ने हुतात्माओं को किया नमन। महाराष्ट्र दिवस के अवसर पर मुंबई कांग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड़ अपने कार्यकर्ताओं और पदाधिकारियों के साथ मुंबई के हुतात्मा चौक पर पहुंची और उन्होंने स्वतंत्र महाराष्ट्र के लिए अपने प्राण की आहुति देने वाले शहीदों को पुष्पगुच्छ अर्पित कर नमन किया। सर्वांना सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आज हुतात्मा चौकामध्ये ज्यांनी आपल्या महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी हुतात्मा दिला त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि महाराष्ट्र आणि मुंबई एकत्र राहावी यासाठी एक खूप मोठा लढा दिला गेला। याच्यामध्ये मग शाहीर असतील, लेखक असतील, विविध त्यावेळी लोकांनी भाग घेतला आणि म्हणून आज या महाराष्ट्राला जे पुरोगामित्व किंवा प्रगत महाराष्ट्र म्हटलं जातं हे सगळ्यांची त्यामुळे मोठी देणगी आहे। मला माहिती आहे की महाराष्ट्राचे सगळे उद्योग, महाराष्ट्रामध्ये सगळे गोष्टी जे आहेत ते बाहेर नेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाची परिभाषासुद्धा बदललेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाला पक्ष तोडणं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सरकार काढणं आणि त्याचबरोबर या सरकारी यंत्रणाचा वापर करून आज आपण बघतोय की ज्यांच्यावरती ईडीच्या नोटीस होत्या तेच आता उमेदवार म्हणून उभे आहेत आणि म्हणून मला अपेक्षा आहे की या वेळेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना, कामगार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना, कारण कामगार असं म्हटलं होतं की जी पृथ्वी आहे ही कामगारांच्या हातावर असं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं आणि त्यामुळे कामगारांचं महत्त्वसुद्धा खूप मोठं आहे। मुंबईमध्ये तर असं आहे की मुंबईमध्ये प्रत्येक माणूस हा जो आहे तो मुंबईच्या टॅक्समध्ये म्हणजे भागीदारी घेत असतो, आपल्या कष्टाच्या घामाच्या पैशातून ते टॅक्स भरत असतो। दुर्दैवाने आम्ही बघितलं की 1 लाख करोडमध्ये काळामध्ये 2 वर्ष कुठे गेले हे कोणाला कळलंच नाही आणि त्यामुळे ही वेळ आहे आता की ज्या वेळेला लोकांनी विचार केला पाहिजे की देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान आणि देशाला ज्यांनी हुतात्मा दिलं, महाराष्ट्राचा गौरव ज्यांनी वाढवला त्यांना खरंच श्रद्धांजली किंवा अभिवादन करायचं असेल तर यावेळेला मला वाटतं जनता योग्य तो निर्णय घेईल। महाराष्ट्राचं जर महाराष्ट्र बघायला गेलं तर देशाला दिशा देणारा म्हणून महाराष्ट्र आज बघितला जातो। काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य असेल किंवा ज्या पद्धतीनं आता या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारण्यांची ज्या पद्धतीनं भाषा घसरते, कुठेतरी हा स्तर घसरत चालला असं वाटतं? नक्कीच मी तुम्हाला सांगते, कारण याचं कारण असं आहे की हे स्तर कोणी घसरवले। आज आपण बघतोय की ह्या मागच्या 5-10 वर्षामध्ये हे स्तर ज्या तऱ्हेने घसरलेले आहेत याचं कारण असं आहे की जसं तुम्ही सांगितलं की महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा होती, महाराष्ट्राला अजातशत्रू राजकारणाची परंपरा होती। जरी विरोधामध्ये जरी लोक असले तरीसुद्धा त्यांना सन्मानाने बोलवण्याची आणि राजकारणामध्ये वैर हे फक्त विचारांचं असायचं की आपल्याला काही मतं मांडायची ती असायची आणि त्याच्यानंतर जे महाराष्ट्राला पुढं घेऊन जाईल किंवा महाराष्ट्राला योग्य दिशेने घेऊन जाईल ती पावलं त्या ठिकाणी उचलण्याचा निर्णय घेतला जायचा। परंतु दुर्दैवाने आज पक्षीय राजकारणामध्ये 2-2 पक्ष फोडण्याचं काम झालं। आज ज्या तऱ्हेने भाषा बोलली जाते, दमची भाषा दिली जाते, पोलीस असतील, विविध यंत्रणा असतील, यांना सांगितलं जातं की तुम्ही आमची काहीच करू शकत नाही, तुम्ही आमचा व्हिडिओ करून जास्तीत जास्त आपल्या बायकोला दाखवू शकता। पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होत असेल तर ही राजकारणाची परिभाषा दिवसेंदिवस जी खाली करण्याचं काम केलेलं आहे, कारण ही झालेली आहे 10 वर्षापासून जी सत्ता आमच्याकडे आहे, आम्ही काही करू शकतो ही जी भावना काही लोकांमध्ये निर्माण झालेली आहे ना, ती भावना हे करण्याचं काम व्हायला पाहिजे अशी मला अपेक्षा आहे। म्हणून महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणासाठी आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि प्रगत राजकारणासाठी यावेळेला मला असं वाटतं की लोकांनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि योग्य त्या उमेदवाराला निवडून द्यावा। थैंक यू। देखिए, 1 मई महाराष्ट्र दिवस मनाया जाता है और ये 1 मई बहुत ही हिस्टोरिकल डे है। इसमें आप मान चलिए कि हमारे महाराष्ट्र के बहुत सारे जो वीर थे उन्होंने अपनी जान की आहुति दी है और उस बलिदान के ही आज जो है बलिदान के एवज में ही आज हमको महाराष्ट्र, स्वतंत्र महाराष्ट्र मिला हुआ है। ये बड़े गर्व का दिन है और उनके बलिदान को याद करने का दिन है। और एक शब्द मैं यहाँ ये चीज़ जोड़ना चाहता हूँ, वो राजनीति से प्रेरित तो नहीं है मगर ज़रूर लोगों को याद दिलाना चाहता हूँ कि इस महाराष्ट्र को स्वतंत्र करने में जिन लोगों ने बहुत सारा बलिदान दिया, उनके बलिदान को कहीं ना कहीं आहत किया जा रहा है। और जिन लोगों ने उस समय इस महाराष्ट्र को अपने साथ जोड़ना चाहा और वो उसको उस वक्त समय पर नहीं पा सके, मगर आज किसी न किसी कारण से इस महाराष्ट्र को मिटा देना चाहते हैं और मिटाकर जो है अपना वर्चस्व कायम करना चाहते हैं। इसलिए महाराष्ट्र दिन को जो है मैं बहुत ही अपने श्रद्धा के रूप में आज देखता हूं और हमारी बहुत बहुत श्रद्धांजलि है उन लोगों को। आज महाराष्ट्र डे है। महाराष्ट्र डे आज का दिन प्राप्त करने के लिए जिन लोगों ने, मेरे को लगता है 100 से ज़्यादा लोगों ने का लगभग 107 बलिदान यहाँ हुआ, जो हमको आज महाराष्ट्र डे मनाने का अवसर मिल रहा है।
इस बलिदान को देखते हुए हम ये महाराष्ट्र के जो बलिदान जिन्होंने दिया होगा वो अपने मन में क्या सोचे होंगे, क्या स्वरूप सोचे होंगे, महाराष्ट्र के लोगों को किस तरह से ज़िंदगी जीना चाहिए, किस तरह से सम्मान मिलना चाहिए, महाराष्ट्र को कैसा होना चाहिए, वो हम आज सोचने का एक दिवस भी है। आज कई सालों से महाराष्ट्र डे मनाया जा रहा है, लेकिन ये 2024 में आज अगर हम खड़े होकर बोलें तो महाराष्ट्र के बारे में उन लोगों के उन बलिदानों को याद करते हुए हमें सोचना चाहिए कि हम महाराष्ट्र डे पर इसकी स्वरूप पर हम क्या कर रहे हैं और हमें क्या करना चाहिए। राजनीति तो छोड़ दीजिए, हम सामाजिक क्षेत्र से आदमी को जोड़ें, जो लोग शैक्षणिक क्षेत्र से जुड़े हुए हैं उनसे हम एक विचार विमर्श करें, गोष्ठी करें तो स्पष्ट रूप से हमको मिलेगा कि महाराष्ट्र जिन लोगों ने बलिदान दिया, जो स्वरूप सोच के, वो स्वरूप आज देखने को नहीं मिल रहा है। हमें सतत प्रयास करना चाहिए कि महाराष्ट्र उस स्वरूप में आए ताकि उन बलिदान को हम सार्थक कर सकें। बलिदान देने वाले को शत शत नमन, कोटि कोटि प्रणाम। और मैं ये कह रहा हूँ कि लोगों को इस इतिहास को भूलना नहीं चाहिए। महाराष्ट्र डे पर शत शत नमन। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।